ओके. येस तर बोलूया मॅचकडे. संतोष खरत यांचा आवाज. तर थँक्यू संदीप पाटील. दुसरी मॅच स्टार्ट होते KPL खारघर प्रीमियर लीग 2023 मध्ये खारघर डॉमिनेटर्स विरुद्ध हॅट्रिक स्पोर्ट्स या संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. खारघर डॉमिनेटर्स संघ यावेळी ज्यांचं नेतृत्व लाभलंय तो खेळाडू या ठिकाणी मैदानावरती आपल्याला दिसतो संदीप जाधव. खूप चांगला खेळ दाखवला आहे गेल्या वर्षी सुद्धा या खेळाडूने. पहिलं षटक दुसऱ्या सामन्यामधील आणि पहिल्याच बॉलवर ऑन साईडला या ठिकाणी स्ट्रोक लगावलाय. चेंडू मात्र शॉट सिलेमिलरला फेल झालाय. दुसरीचा प्रयत्न केला गेला होता. खूप खराब कॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला रोहित कोहलीच्या वतीने. मात्र इथे सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पहिल्या चेंडूवरती आली पहिली धाव. दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते संघ अतिशय दमदार मॅच पहिली पाहायला मिळाली. त्यामध्ये संदीप स्पोर्ट 16-16 RCC पेठ संघ विजेता ठरलाय. संघाचं अभिनंदन असेल आणि हार्ड लक टीम पाहायला मिळाली द्रव्य इंडस्ट्रीज फायटर्स ज्यांनी मात्र चांगला खेळ केला. मात्र थोड्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला. कारण लीगमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थाने नेट रनच्या आधारे आपल्याला पुढच्या फेरीमध्ये आपल्याला प्रवास आपल्याला सुखकर होणार आहे. तर प्रत्येक मॅच मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. मग ते आपल्याला पराभव पत्करावा किंवा विजय मिळवा मात्र नेट रन रेट राखणं खूप गरजेचं आहे. पुलवल्याचा चेंडू रोहित कोहलीच्या बॅटमधून आला दमदार स्ट्रोक आणि चेंडू सरळ जातो सीमारेषा बाहेर ऑन साईडला. एक दणका दिला खऱ्या अर्थाने रोहित कोहलीने. षटकाराने या ठिकाणी सुरुवात केली स्वतःची आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे बिन बाद 7 या धावसंख्येवरती. थँक्यू. अरबाज सख्या एक चांगल्या गोलंदाजावर मात्र या ठिकाणी हल्ला चढवला गेलाय आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. अजून एक चांगला फटका आहे. शतरक्षक कोणी नाही त्या दिशेने आणि हाही चेंडू जातो सीमारेषा बाहेर. पंचांचा इशाराची आम्ही वाट पाहत वाट पाहता हाय तो चौकार. तर याच दरम्यान आपण पाहतोय विष्णू काका दळवी यांना सुद्धा विनंती असेल की या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. खारघर प्रीमियर लीग 2023 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विष्णू काका दळवी सदैव क्रिकेटसाठी उपलब्ध आणि सदैव क्रिकेटला खूप मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू काका दळवी यांचं आगमन झालेलं आहे. अजून एक चांगला फटका लागवण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. भरपूर कव्हर वारुळा खेळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चेंडू थोडासा कानाला स्पर्श करून गेलाय आणि त्या गतीने मात्र या ठिकाणी बीट करत असताना अरबाज शेखनं हा डॉट काढलाय. कारण आवश्यकता होती त्या चेंडूची. कारण 2 लगातार चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 11 पाहायला मिळते. 11 धावसंख्येने मात्र सुरुवात झाली आहे. टीम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते खारघर डॉमिनेटर्स हा संघ चांगलं नेतृत्व लाभलंय. मात्र अजून एक चांगला फटका आहे. पायचे शतरक्षक दूरवरून येतोय आणि चेंडू पकडण्याचं या ठिकाणी जजमेंट चांगलं आणि ते मात्र झेलबाद होतो रोहित कोहली. पहिला धक्का लागतो खारघर डॉमिनेटर्स संघाला. अरबाज शेखला पहिली सफलता मिळते.
बरेच सारे खेळाडू आहेत, मात्र या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सुद्धा गेल्या वर्षी ओंकार पाटील खारगर याने एक बाईक पटकावली होती, इलेक्ट्रिक स्कूटी पटकावली होती आणि आज पाहतो ही स्पर्धा सुरुवात होत असताना या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू आपल्या नावाचा दबदबा निर्माण करेल. कारण गेल्या वर्षी आपण पाहिलं तर कांचनजी पालकर खूप मोठ्या धावा चेसिंग होताना मैदानावरती पाहिल्या होत्या. जवळजवळ 75-80चं टार्गेट सुद्धा या मैदानावरती चेस झालं होतं. मात्र पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 61 धावा सेव्ह करताना पाहिलं आपण RCC पेठ संघाला. आणि त्यानंतर या मॅचमध्ये किती धावा होतील, कारण 11 धावा धावफलकावरती लागलेत. अजून 4 षटकांचा खेळ मात्र बाकी असणार आहे. संदीप जाधव स्वतः कर्णधार आणि त्याच्या साथीला अक्षय या दोन फलंदाजांना मैदानावरती पाहतोय. पुढचा चेंडू आणि इथे पहा स्वीप करण्याचा प्रयत्न पासलाय आणि जो मात्र या ठिकाणी आशा दाखवणारा फलंदाज होता तो मैदानातून बाहेर झालाय. ट्रिपलला चित केलाय सूरज पाटील पहिल्या चेंडूवरती. प्रयाग मोरे आला बॅट्समन. खरं तर एक वेगळ्या संकल्पनेने प्रत्येक खेळाडूला दिलेली संधी आणि संधीचं सोनं करत असताना इथे मैदानावरती गेल्या वर्षी जो फलंदाज मात्र एक अर्धशतक पटकवणारा खेळाडू होता संदीप जाधव, त्याच्यावर नेतृत्व सोपवत असताना कारगर डॉमिनेटर्स संघाने मात्र एक जबाबदारी सोपवली होती. इथे मात्र त्याला तो जबाबदारीचा खेळ मात्र दाखवता आला नाही. संदीप जाधव फक्त एकाच धाब्यावर या ठिकाणी बोल्ड स्वरूपात बाद झाला आणि तो मात्र जबाबदारी आले तर खरं तर अक्षय गडकर आणि प्रयाग मोरे दोन्ही कॉलनीमधले खेळाडू आहेत. व्हायचं मैदानावरती कशा प्रकारचा खेळ दाखवतील. एका बाजूला सूरज पाटील कारगर संघाचा हा खेळाडू, इथं पंचांचा इशारा नो बॉलचा जरूर आलाय. ओव्हर दी पॉपिंग क्रीज आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि सरांचा इशारा आला या ठिकाणी नो बॉलचा. नो बॉलची एक धाव आणि पुढचा फ्री हिटचा चेंडू असेल. यस, भालेवर सरांचा वाईट नो बॉलचा इशारा आल्यानंतर या ठिकाणी आपण स्क्वेअर लेग पंच सुनील यांना पाहतोय. पंचांचं या ठिकाणी कम्युनिकेशन होणं जर गरजेचं आहे. थोडासा आक्षेप घेतलाय की वाईड आहे की नोबॉल याचा या ठिकाणी इशारासाठी या ठिकाणी जरूर आक्षेप घेतला गेलाय. भालेराव सरांनी तर नोबॉलचा इशारा केला होता. सूरजने मात्र या ठिकाणी पंचांकडे कॉल मागितलाय की हा नोबॉल की वाईट, मात्र पंचांचा इशाराची आम्ही वाट पाहतोय. यस सुनील सर आणि भालेराव सर वाईटचा इशारा आलाय. वाईटची एकदा जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 12 या धावसंख्येवरती कारगर डॉमिनेटर्स फलंदाजी करत असताना मैदानावरती 2-4 पालांचा रनअप घेत मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय सूरज आणि इथे मात्र चांगला फटका कन्वर्ट केलाय. शॉर्ट पॉइंटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी किती मार बसतो पहा. जिथे मात्र थोडंसं या ठिकाणी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याच दिशेने आला हा चौकार. जिथे मात्र वाटले एकाच धाव येईल आणि आला चौकार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोचली आहे. एक बाद 16 या धावसंख्येवरती. तर 16 धावा आतापर्यंत गेल्या गेल्यात. कारण आता विचार केला तर एक खराब क्षेत्ररक्षण फटका मात्र या ॲटिक स्पोर्ट्स संघाला बसलाय, जिथे मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे हा चेंडू. मात्र आपण पाहतोय इनसाइडचा फटका, इथेही मिळती मात्र 4 धावा. काय लाजवाब फटकेबाजी केली जाते यावेळेस मैदानावरती. फलंदाज प्रयाग मोरेच्या बॅट्समधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. पुढचा चेंडू या ठिकाणी वाहतो आपण. लगातार 3 चौकार येतील का. प्रयाग चांगली बॅटिंग करतो. सूरजला मात्र या ठिकाणी सावरावं लागणार आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो चांगली गोलंदाजी, त्याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. जिशान शेख त्या दिशेने होता. मंजिरी पेट करून हा खेळणारा खेळाडू यावेळेस आपण पाहतो शोहल शेखच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगली टीम निवडली आहे. खरं तर
तर पहा एकदा वाली एका धावेने संघाची धावसंख्या 21 धावसंख्येवरती दुसरं षटक आपल्याला चालू होत असताना पाहायला मिळतंय. अशरफ मामू पाटील आलेले आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खारघर प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये दुसरी मॅच खारघर डॉमिनेटर्स विरुद्ध ॲट्रिक स्पोर्टमध्ये चालू असलेला सामना ऑन साईडला पूल. मात्र इथे पाहतो अरबाज शेख चेंडू खाली आणि त्याच दरम्यान वन बाउंड्री चेंडू फील केला जाईल. तोपर्यंत थोडासा खराब थ्रो होता, मात्र बॅकअप चांगलं मिळालं वैभव म्हात्रे यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये. टीमचा आपण उल्लेख केला तर अतिशय चांगली टीम निवडली खऱ्या अर्थाने हॅट्रिक स्पोर्टच्या माध्यमातून सोहेल शेख आणि त्याच्या संघ मालकांनी. खेळाडू कक्षामधून डगामधून आवाज देऊ नका प्लीज, खेळाडूंना विनंती असणार आहे. हॅट्रिक स्पोर्ट आपण खेळताना पाहायला मिळतोय. टीमचे ओनर आहेत हेमंत गोडगे आणि सुशांत पवार हे टीम ओनर्स आहेत आणि संघाचे मॅनेजर आपण पाहतो सैविक मोरे. चेंडू गोला डॉट आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 2 षटकांच्या अंतिम 11च्या सरासरी पुन्हा एकदा पाहायला मिळते 22 धावसंख्येवरती. पाणी घेऊन जाते 12 प्लेसने. ॲट्रिक स्पोर्ट गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. टीम ओनर्स आहेत स्वतः ॲडव्होकेट भूषण पाटील आणि स्वप्नील कदम, ज्यांचा आज वाढदिवस आपण साजरा होताना पाहिला. आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं, त्यांचा सन्मानही केला गेला. ॲडव्होकेट भूषण पाटील सदैव प्रवीणदादा पाटील यांच्या सोबतीनं क्रीडा स्पर्धा असो किंवा सामाजिक राजकीय क्षेत्र असो त्यांचं खूप मोठं योगदान आपलं पाहायला मिळतं. ॲडव्होकेट भूषण पाटील त्याचबरोबर स्वप्नील कदम हे ॲट्रिक स्पोर्टचे आपल्याला ओनर्स पाहायला मिळतात आणि मॅनेजर योगेश टुकुडवे यांची आपल्याला मॅनेजरशिप पाहायला मिळते. तर खारघर डॉमिनेटर संघाचे खऱ्या अर्थाने आपण पाहतो ओनर्स हेमंत गाडगे आणि त्यांच्याच बरोबरीनं सुशांत पवार आणि मॅनेजर सिद्विक मोरे ही टीमची या ठिकाणी आपण माहिती आहे. आणि संघाचे संघनायक आपण पाहतो ॲट्रिक स्पोर्टचे सोहेल शेख आणि एका बाजूला खारघर डॉमिनेटर्स ज्याच्यावर मात्र खूप मोठी भरोसा दाखवला तो संदीप जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीच्या माध्यमातून त्याची फलंदाजी मात्र चांगली झालेली नाही. मात्र एकूणच टीमचा आपण परफॉर्म पाहिला तर आत्तापर्यंत चांगला परफॉर्मन्स दाखवला अक्षय गडकर आणि प्रयाग मोरेने, ज्याने मात्र 2 चौकार लगावत चांगली फलंदाजी दाखवली. अरबाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन ऑफ साईडला या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह मारलाय. मात्र या दिशेनं जेवढी पकडला जाईल तोपर्यंत आली एकच धाव. आतापर्यंत आपण या षटकामध्ये पाहिल्यात आतापर्यंत 3 षटक, तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत 1 षटकार पाहिलाय आणि 3 चौकार पाहिलेत. फलंदाजीने सुरुवात चांगली केली होती, मात्र लगातार आपण बॉलिंगमध्ये चांगलं बदल करताना असताना पाहायला मिळाला सोहेल शेख जो RCC पेठ संघाचं सुद्धा नेतृत्व करतोय आणि ग्रामीणचं नेतृत्व आणि इथं लीगचं नेतृत्व करत असताना संघाची केलेली बॉन्डिंग एकत्र आणलेला संघाला मात्र मार्गदर्शन कसं करावं ते मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. चांगला फटका यावेळेस मोरेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. दमदार स्ट्रोक पुन्हा एकदा प्रयाग मोरेच्या बॅटमधून चौकारानंतर आपल्याला पाहायला मिळतो षटकार. ट्रॉफी सुद्धा पाहतोय, विमानतळाची ट्रॉफी, विमान उडतानाची ट्रॉफी आपण पाहतो या खारघर प्रीमियर लीग मध्ये. कारण खूप सारा प्रयत्न खऱ्या अर्थाने या खारघर मधून राहिलाय. प्रवीणदादा पाटील यांचा राहिलाय. विमानतळासाठी सतत संघर्ष करत असताना इथे काय जेल टिपलाय. वैभवचं कौतुक करावं लागेल, सहजपणे हात टेकला आणि हातामध्ये चेंडू विसवला गेला आणि ते मोठी विकेट प्राप्त करतो अरबाज शेख, ज्याने मात्र 2 चौकार आणि षटकार लागला. प्रयाग मोरे बॅक टू द पवेलियन. जरूर आपण वादोय, नावाला तोड नाही, कारण नावाने या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठी उतुंग भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रवीण स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन गेले कित्येक वर्ष
त्यांच्या वतीने स्पर्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आणि एक आगली वेगळी संकल्पना राखत मात्र या खारघर विभागाला एक युनिटी क्रिकेट कसं खेळावं हे त्यांच्या माध्यमातून दाखवत असताना सर्व खेळाडूंना एकत्र करत एका व्यासपीठावर आणलंय ते मात्र प्रवीणदादा पाटील यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि इथे पाहतोय तेजस जोशी. एका संघामध्ये हे खेळाडू अनेक वर्षे खेळतात, अरबाज शेख आणि तेजस जोशी आता मात्र समोरासमोर आहेत आणि तेजस जोशीला कोण विसरू शकेल. गेल्या वर्षीची ती मॅच 11 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असताना तेजस जोशीने ठोकलेले 4 षटकार आणि त्याचमुळे हा संघ विजय ठरला होता. त्यावेळी मात्र प्रेमनाथ मुरबी संघामध्ये तेजस जोशी केला होता. आता मात्र खारघर डॉमिनेटर्स या संघामध्ये खेळत असताना अरबाज समोर असणार आहे. पहिल्या चेंडूला डॉट गेलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत 29 धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना पुढचा चेंडू अरबाजचा बॅटची रेड लागली होती आणि इथे आपण पाहतोय धाबाचा धोका होऊ शकला असता मात्र या ठिकाणी नकार दिला आणि दुसरा चेंडू सुद्धा लगातार आपण डॉट घेत जात असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू समाप्त झाले तिथे मात्र 5 जबरदस्त स्कोर कार्ड आपण पाहायला मिळतोय कांचन पालकर यांच्या माध्यमातून हा स्कोर कार्ड. तर आता जे आपण स्कोरर पाहिले तर सतत काहीतरी नवीन संकल्पना आणत असतात आणि स्वतः मात्र स्कोर कार्ड त्यांनी तयार केलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील प्रत्येक स्पर्धेमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये असतात ते मात्र कांचन पालकर. पुढचा चेंडू अरबाजचा ऑन साईडला खेळलाय. इथे मात्र पाहतो स्टेट डाऊटचा फटका सोहेल शेखच्या हातामध्ये झाली गलती आहे आणि काय झाले मैदानावरती जिथे सूरज आणि सोहेलची मात्र या ठिकाणी नक्कीच कॉम्बिनेशन बिघडलं आणि त्याच दिशेने आलाय तेजसच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावसंख्येवरती. पाच तिऱ्या लागल्यात खरं तर खारघर डॉमिनेटर संघाच्या धावसंख्येमध्ये. मात्र इथे अक्षय गडकर आणि तेजस जोशी फलंदाजी करत असताना खूप साऱ्या अपेक्षा जरूर असतील कारण पहिल्या मॅचमध्ये 61 धावा मात्र डिपेंड केल्या होत्या आरसीसी पेठ संघाने. इथे मात्र पाहतो मैदानावरती 33 झालेले आहेत. उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. सोहेल शेखला कॉम्बिनेशन कसं मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कशा प्रकारे गोलंदाजी दिली जाईल. कारण आपण पाहिलं तर कांचन पालकर सर ग्रामीण क्रिकेटमध्ये आपले खेळाडू जरूर आपल्याला माहीत असतात. मात्र जेव्हा लीग खेळली जाते आपल्याला भरपूर सारा अनुभव असेल. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग असेल, आता खारघर प्रीमियर लीग, हे सर्व संघांना एकत्र करत खेळाडूंना एकत्र करत मात्र गोलंदाज कोण चांगला करतोय, फलंदाजी कशा प्रकारे आपले होईल, तशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाज कशा प्रकारे या ठिकाणी वापरले जातील ते मात्र खूप मोठी जबाबदारी या कॅप्टन्सवर आलेली असते आणि नवीन गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. आपल्याला टेक्निकल मेंबर पाहायला मिळतात. साहिल गारकर 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर असलेला युट्यूबर आज पीटीसी लाईव्ह मध्ये जोडला गेलाय. खूप चांगलं काम पाहायला मिळते कारण तो जोडला गेलाय आणि सतत मात्र आपण पीटीसी पाहिली तर नाईटचे सामने कव्हरेज करताना असताना पाहायला मिळते. उन्हाचा तडाखा वाढलाय आणि याच काली प्लॅन, काली कॅप, काला टी शर्ट, काय वेगळंच काय, काला गॉगल, काला मॉनिटर पण काला आहे, ब्लॅक कोड आला पूर्ण. साहिल गायकर धन्यवाद. शुभम, यस शुभम आला गोलंदाजीच्या मार्गवर. रिस्पॉन्सिबिलिटी जरूर असणार आहे कारण 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 चांगले फलंदाज मैदानावरती प्रयाग मोरे आणि अक्षय गडकर आणि तेजस जोशी मैदानावरती पाहतोय. आणि प्रयाग गडकरचा उच्चार केला तर त्याने 1 षटकाला लगावला, 2 चौकारा लगावले. 15 धावा संख्येचं योगदान देत डावखुरा गोलंदाज. 2-4 पालांचा रनअप आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय. पायाचा चेंडूच्या लॉंग लेग सीमारेषा बाहेर जातोय आणि येतो हा सुंदर असा चौकार. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी. थँक्यू डीजे. जरूर चांगलं संगीत वाजवलं जातंय. डीजे प्रशांत त्याच्या माध्यमातून खूप सारं चांगलं संगीत आपल्याला या ठिकाणी आपण पाहतो. ओंकार पाटीलला मोस्ट वेलकम. ओंकार पाटील गेल्या वर्षीचा बाईक विनर्स
या मॅचचा आनंद घेत असताना समोर आपण साईड स्क्रीनच्या बघतो एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे. कारगड संघाला एक लाभलेला चांगला दर्जेदार खेळाडू. या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा आणि चांगला या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर ज्या फलंदाजच्या माध्यमातून आला हे चांगला फटका आणि इशारा येतो पंचांचा. अक्षय गडकर ठोकतो षटकार. जे खऱ्या अर्थाने आपण पाहतो ओंकार पाटील यांच्या बरोबरीने यशवंत पाटील सुद्धा आहेत. कारण ओंकार पाटील हा सरळ आपण सतत पाहतो विनम्रता त्या खेळाडूमध्ये दासून भरले. कारण अशा सिनियर खेळाडूंच्या मार्गदर्शनाने हा खेळाडू घडलाय. कारण या खेळाडूला खरं तर परंपरा क्रिकेटची आपण पाहिली त्यांची. कारण नरेश पाटील असतील, स्वामी पाटील असतील, यशवंत पाटील असतील, मुकुंद पाटील असतील यांचं मार्गदर्शन त्याला लाभलंय. आणि आज सुद्धा पाहतो यशवंत पाटील यांच्या बरोबरी तो आलेला आहे. मोस्ट वेलकम यशवंत पाटील, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 40+ मॅच या मैदानावरती काही दिवसांनी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे सुद्धा आपण पाहतो ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. कोणाक या पॅवेलमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नसता. इथे येतो चौकार आणि लगातार आपण चौकार षटकारांची जडी लावत असताना अक्षय गडकरने मात्र चौकार षटकार आणि चौकार पुन्हा संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 47 47 धावसंख्येवरती. खारघर डॉमिंटर्स आणि हॅट्रिक स्पोर्ट या संघामध्ये चालू असलेल्या इथं मात्र गोलंदाज करतो चुका आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना अक्षय गडकर मात्र या ठिकाणी पुरेपूर फलंदाजीचा आनंद लुटत असताना हा सुद्धा चेंडू पाहतो आपण सीमारेषा बाहेर जातोय. सुरतला मात्र या ठिकाणी पाहतोय प्रेक्षक बनत असताना आयुष्यक टोकला षटकार आणि पाहतो या ठिकाणी चौकार षटकार लगातार 4 चेंडूवरती 20 धावांचं योगदान देत असताना अक्षय गायकवाड आणि 50 कंप्लीट 53 धावा यावेळेस लागतात खारघर डॉमिनेटर्स संघाच्या धावसंख्येमध्ये. काय फलंदाजी दाखवली आहे. जिथं मात्र असं वाटलं की कमी धावसंख्येमध्ये रोखला जातो की का संघ, मात्र अक्षय गडकर इतर संकल्पना आहे कुठेतरी दडलेलं या ठिकाणी आपण पाहतोय परफॉर्म दाखवत असताना. कारण या खेळाडूंना खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. मात्र खारघर प्रीमियर लीग एक मात्र अशी संकल्पना आहे जिथे मात्र या खेळाडूंना दमदार खेळ दाखवण्याची संधी मिळते. इथे ऑन साईडला चेंडू गेला शॉर्ट असेल स्क्वेअर लेगला या ठिकाणी चेंडू फेल केला जाईल तोपर्यंत आली एकच धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 धावा धावसंख्येमध्ये लागल्यात. पहिल्या मॅच मध्ये 61 पाहिल्या, या मॅच मध्ये आतापर्यंत 54 आणि अजून एक चेंडू बाकी असणार आहे. तेजस जोशी आपल्याला पाहायला मिळतं. चौकारने मात्र स्वतःचं खातं खोललं होतं. 3 चेंडू त्याने सामना केला. आतापर्यंत 4 धावा धावसंख्येमध्ये त्याच्या नोंदलेल्या आहेत. इथे मात्र चुका करत असताना पाहायला मिळतं गोलंदाज शुभम, ज्याने मात्र भरपूर सारे धावा देत असताना आतापर्यंत 21 धावांचं योगदान दिले या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये. उर्वरित एक चेंडू बाकी असणार आहे चौथ्या षटकामधला. पुन्हा एकदा समोर असणार आहे तेजस जोशी. 2-4 पालांतर रबर डावखरी आता गोलंदाजी करत असताना फटका तर बसलाय, पायाचा आपला झेल घेत असताना काळी छत्रक्षे पाहायला मिळतात आणि ते चेंडू मात्र सेफ हातामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चौथा गडी गारत होते. यावेळी तेजस रुपाडे संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अंतिम पाहायला मिळते 54 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा फलंदाजी करत असताना खारघर डॉमिनेटर्स विरुद्ध हॅट्रिक स्पोर्टचा गोलंदाज मात्र शेवटच्या चेंडूवर सफलता मिळवतोय शुभम. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 54 धावा धावसंख्येमध्ये लागला 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता षटक घेऊन गोलंदाज मयूर बॉलर.
स्वप्नील ओनर आहे का सरनेम काय स्वप्नील नाव आहे स्वप्नील आपल्याला गोलंदाजच्या मार्गावर पाहायला मिळतात. स्वतः ओनर सुद्धा आहेत या हॅट्रिक स्पोर्टचे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सोहेल शेखवर विश्वास दाखवला की आहे सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडे नेतृत्व सोपवत असताना हॅट्रिक स्पोर्ट मात्र या ठिकाणी कशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये कामगिरी करेल. कारण आपण धावा पाहतोय मैदानावरती 54 झाले आहेत. कारण ज्यावेळेला संघ मैदानामध्ये उतरला त्यावेळेला आपण खरं बॅटिंग लाईन चांगली पाहिली या संघाची आणि मैदानावरती मात्र बॉलिंगने थोडीशी निराशा केली. 54 धावा धावसंख्येमध्ये लागल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र लेग स्टंपच्या खूपच दूर वरून जातोय. सुनील सरांचा इशारा वाईटचा आला. धावसंख्या लागली आतापर्यंत 55 धावा. डबल 5 लॉस ऑफ 4 विकेट ही धावसंख्या लागली. स्वप्नील गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू वाईट फेकलाय. फलंदाज अक्षयला आपण पाहतोय त्याच्या बॅट्समधून आतापर्यंत चांगली फटके आपल्याला पाहायला मिळाले. चौकार षटकार 2 षटकार आणि 2 चौकार आलेत आणि त्याच फलंदाजाला मात्र रोखून धरत असताना एक चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. आणि तो षटक फेकत असताना स्वप्नीलने मात्र जाणले की हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कुठल्या स्पॉटवरती गोलंदाजी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना इथे मात्र आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. स्वप्नील कदम ज्याच्या माध्यमातून हा संघ मात्र या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. त्यांच्याच बरोबरीनं ॲडव्होकेट भूषण पाटील सुद्धा या संघाच्या ओनर्समध्ये आहेत. इथे चेंडू मात्र या ठिकाणी वन बॉसने या ठिकाणी फील काढण्याची संधी होती मात्र चेंडू घेतो त्या डोक्यावरून जातोय आणि ऑन साईडला दमदार स्ट्रोक लगावत असताना इथे मात्र चौकार येतो. संघाची धावसंख्या धावून पोहोचते चौकाराने 59 धावा. चांगली फटकेबाजी 59 धावा धावपलकावरती. ब्लॉकॉल चेंडू फेकला होता. इथे मात्र एक तर आली, दुसरीचा प्रयत्न होईल का? कारण होईलच, कारण इथे मात्र बॅकअप नव्हतं. खराब क्षेत्राचा फटका मात्र या ठिकाणी जरूर बसलाय. कारण आतापर्यंत इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 2 वेळा मिसफील्डचे 2 चौकार आणि इथे 1 धाव. जिथे 1 होती तिथे मात्र अजून एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. धावसंख्या धावून पोहोचते 61. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या पार केली जाते. आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये 61 धावा पाहिल्या होत्या. संदेश स्फोट 16-16 आरसीसी पेठ संघाची. त्यानंतर मात्र खारघर डॉमिनर्स चांगली धावसंख्या उभारत असताना आतापर्यंत अक्षय गडकरनं चांगला खेळ साकारलाय. सूरजच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर मात्र या ठिकाणी चांगली चेंडूपैकी त्याच दरम्यान आले 1च धाव. दुसऱ्या सामन्यामध्ये आतापर्यंत 62 धावा नोंदवल्या गेल्यात. मात्र पहिल्या मॅच मध्ये 61 होत्या. त्यानंतर मात्र 62. उत्तर आपण पाहतोय धावसंख्या मात्र या ठिकाणी चांगली उभारत असताना इथे मात्र खारघर डॉमिनर्स जरूर प्रभावित करतोय. जो मात्र कॉलनी मधला एक चांगला संघ आहे. ग्रामीण मधल्या संघांना खेळाडूंना ते सुद्धा त्यांनी संधी दिलेली आहे. एका बाजूला हॅट्रिक स्पोर्ट पाहतोय ते सुद्धा खारघर कॉलनी मधून खेळत असताना त्यांनी मात्र ग्रामीणच्या या खेळाडूवर विश्वास दाखवत असताना सोहेल शेखच्या नेतृत्वाखाली खेळत असताना सूरज पाटीलला आपण पाहतो, अरबाज शेखला पाहतोय, वैभव म्हात्रेला पाहतोय आणि आपण पाहतोय एक वाडीमधला खेळाडू आहे तो म्हणजे कृष्णा कातकरी यालाही पाहतोय. त्याने सुद्धा त्यांच्या टीमचा कॅप्टन सुद्धा आहे. चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळेल आणि हे उद्दिष्ट आहे खऱ्या अर्थाने खारघर प्रीमियर लीगचं की प्रत्येक खेळाडूला संधी देऊन त्याचं मात्र चांगलं योगदान कसं पाहायला मिळेल. आणि ते काय चेंडू फेकलाय, जबरदस्त चेंडूफेकी केल्या. समोर होता फलंदाज किरण शेलटकर, त्याला मात्र चेंडू समजला नाही. आतापर्यंत चेंडू समाप्त झालेले आहेत 5. एकच चेंडू शिल्लक असणार आहे. धावसंख्या 62 वरती. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार असणार आहे फलंदाज शेलटकर. समोर पाहतो आपण स्वप्नील कदम संघाचे ओनर्स आणि संघाची जबाबदारी ओळखून मात्र षटक फेकत असताना चांगला षटक फेकला. आतापर्यंत फक्त धावा दिल्या त्या 8 धावा एका वाईटच्या रूपाने. शेवटचा चेंडू फेकत असताना या फलंदाजाला शॉर्ट पिच चेंडू इथेही केला बीट. हा चेंडू केला डॉट. संघाची धावसंख्या स्थिर ठेवण्यामध्ये या ठिकाणी दिलं योगदान स्वप्नीलनं. खरं तर चांगलं षटक फेकलं. एका षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 8 धावा आणि योगदान देत असताना मात्र या ठिकाणी डाव सुद्धा संपुष्टात आलाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या लागली 62 आणि 63 धावांचं टार्गेट असेल समोर. हॅट्रिक फोर्ट या संघाला, त्या संघाची फलंदाजी खूप दमदार वाटते. कारण संघामध्ये खरं तर सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतो, संघाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्या साथीनं सूरज पाटील आहे, वैभव म्हात्रे आहे, कृष्णा कातकरी हा सुद्धा पाहायला मिळतो, अरबाज शेख आहे. आणि त्या दरम्यान खऱ्या अर्थाने या टीम मधली मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. आणि सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पुन्हा एकदा जाऊया. सेकंड इनिंग मध्ये 63 धावांचं टार्गेट असताना आमचे समालोचक मित्र
यावेळेसचा त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो अशरफ मामू पाटील यांच्याकडे. थँक्यू डीजे प्रशांत. प्रत्येक दिवशी 2 संघ क्वालिफाय झाले होते. ते नेट रन रेटच्या आधारे हे क्वालिफाय केले जातील याची नोंद घ्या. पूर्णपणे सहकार्य आपल्याला लाभेल याची सुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही देतोय. कारण जिथे प्रवीण दादा यांच्या साथीने विशाल नाईक, महेश भोईर, हर्षद भगत असतील, तसेच सर्व त्यांचे संघ सहकारी यांच्या माध्यमातून ही त्यांच्या निगराणीमध्ये स्पर्धा केली जाते. नेट रन रेटच्या आधारे आपल्याला क्वालिफाय केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू अशरफ मामू. हॅलो हॅलो. तर 30 चेंडूमध्ये 63 करायचेत. खारघर डॉमिनेटर्स आणि हॅट्रिक स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. खारघर प्रीमियर लीग भव्य दिव्य स्पर्धा. पहिला सामना संपन्न झाल्यानंतर मॅच नंबर 2 आणि आता 63चं टार्गेट आहे. अशरफ मामू पटेल आमच्या समेत जॉईंट झालेत. मनापासून हार्दिक स्वागत. आणि आज गुरुवार सुद्धा आहे. आज आम्ही पाहतोय KPL धमाका प्रीमियर लीग 63 करायचेत. अशरफ सर काय म्हणाल, सकाळी अगदी पाहुण्यांची भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग, क्रिकेटचा चाहता वर्ग, KPL प्रवीणजी पाटील आणि आम्ही पाहतोय रामजीबाई यांच्या वतीनं ही स्पर्धा पाहतोय. दर्जेदार आयोजन आहे आणि आता सामना दुसरा सुरू आहे. वेलकम. तो यकीनन यहाँ जो मेहमानों का काफ़ी मेला हुआ था सुबह, तो यकीनन काफ़ी मेहमान आए थे और आएंगे. यहाँ जो 5 दिन के मुकाबले हैं तो यकीनन काफ़ी मेहमान आएंगे. काफ़ी पहचान है हमारी प्रवीण जी पाटिल की और काफ़ी लोग आएंगे. तो चलते हैं दोस्तों ग्राउंड की तरफ, मैदान के अंदर जो कि सामना चालू है. 62 रन बना के 63 रनों का टारगेट रखा है. देख सकते हैं अभी जो बल्लेबाजी करेंगे टीम हैट्रिक स्पोर्ट जो कि सुहेल कप्तान है. तो मैं अशरफ पटेल रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन का मेंबर. आप देख रहे हैं KPL 2023 धमाका 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 और आप सभी का स्वागत स्वागत स्वागत. तो देखते हैं, चलते हैं, शुरुआत होंगी. जो कि कप्तान है इस टीम का अभी संदीप जादव जो कि हम कप्तान की भूमिका में है. तो देखना किसके हाथ में गेंद थमाएंगे, किसके कंधों पे जिम्मेदारी देंगे, कौन रोकने में कामयाब होगा, कौन ठोकने में कामयाब होगा, कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन मनाएगा खुशी, कौन मनाएगा गम, कौन रहेगा. हालांकि देखा जाए तो ये लिंग है, 3 सामने खेलने होंगे. तो यकीनन यहाँ अगर निपितल सी गेंदबाजी की, तिखट मारा किया, भेतक मारा किया, गुड लेन के गेंद फेंके, योकर लेन के गेंद फेंके और डॉट गेंद फेंके, विकेट निकाले, चिकट गेंदबाजी की, कंजूसी गेंदबाजी की, तो जीत सकते हैं यहाँ फील्डिंग करने वाली टीम. यानी कि देख सकते हैं खारघर डोमिनेटर्स. तो बल्लेबाज आए हैं तो यहाँ शुरुआत होने जा रही है. गेंदबाज आए हैं अनिकेत पानसारे. अनिकेत पानसारे गेंदबाजी के लिए है. सलामी के बल्लेबाज देख सकते हैं 2 सूरज पाटिल और सुहेल शेख, एक A1 जोड़ी देख सकते हैं. तर पुढची मॅच होणार आहे खारघर डॉमिनेटर्स जी टीम आपल्याला खेळताना दिसते त्याच्या अगेन्स्ट द्रव्य इंडस्ट्रीज या टीमने तयार राहायचं. शुभम ठाकूर.
तो पहली गेंद बेहतरीन शॉट, देखना है वहां क्या जो सकती है, क्या आर पार सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार। तो देखिए गेंद परा पारखा और सीमा रेखा पार भेज दिया 6 रनों के लिए। 6 रनों से खाता खोला सूरज पाटिल ने, अपने टीम का खाता खोला। और देख सकते हैं पांसारे बेहतरीन गेंद, देख सकते हैं चेंज ऑफ द फेस, फसवा चंडू, बल्लेबाज को समझ न सके, सीधा विकेट कीपर के हाथों में। विकेट कीपर देख सकते हैं रोहित कोहली। तो यहाँ 6 रन हो चुके हैं, देख सकते हैं। पहली गेंद पे छक्का खाने के बाद इसे कहते हैं वापसी, इसे कहते हैं सूझबूझ के साथ गेंदबाजी। अनिकेत पांसारे देख सकते हैं, सूरज पाटिल बेहतरीन शॉट उठा के खेला हवा में, गेंद कैच के नीचे, फील्डर फटका फसला, ना फलंदाज वासला। तो यकीनन कैच ड्रॉप हुई है, जीवन दान मिला है। किसको जीवन दान मिला है? सूरज पाटिल को। एक खुखार शेर, जब शेर भूखा रहता है ना तो शिकार करता है, जख्मी होता है ना सर तो तबाही मचा देता है, तबाही। तो हार्ड हिटर बल्लेबाज की क्या चोरी है, पूरे टीम को जुर्माना भोगना पड़ेगा। तो देख सकते हैं टोटल स्कोर 7 रन हो चुके हैं, गेंद हो चुके हैं अभी तक 3 अपने ओर की। अगली गेंद फेंकेंगे यहाँ पे अनिकेत पांसारे। हालांकि पहली गेंद पे चक्का खाने के बाद दूसरी गेंद भी अच्छी फेंकी थी, तीसरी गेंद भी अच्छी फेंकी थी, लेकिन फील्डर ने साथ नहीं दिया। अगर फील्डर साथ देते तो पवेलियन में जा सकते थे सूरज पाटिल। तो अब आए हैं लेफ्ट हैंड के बल्लेबाज जो कि आरसीसी ओएफपेट से खेलते हैं, उनको खिताब मिला है आरसीसी ओएफपेट को नाइट के किंग, नाइट के बादशाह, नाइट के प्रिंस, नाइट के सुल्तान जिन्हें कहा जाता है, वही टीम के कप्तान। और यहाँ नेटवर्किंग कर रहे हैं कैप्टनशिप में, तो देख सकते हैं सुहेल शेख, अनिकेत पांसारे गेंदबाजी के लिए तैयार। सामने हार्ड हिटर बल्लेबाज सुहेल शेख, कौन नहीं जानता इस एरिया में सुहेल शेख को, एक नामी गिरामी बल्लेबाज सुहेल शेख। तो हमारे साथ देख सकते हैं सागर मांडवकर, हमारे स्कोरर देख सकते हैं कंचन पालकर, और हमारे बेहतरीन गेंद, और ये देखिए क्या जो सकती थी, लेकिन ये भी कैच ड्रॉप। अरे ये क्या लफड़ा हो गया, लैला के शादी में मजनू इतना नाचा लंगड़ा हो गया। तो यहाँ क्या 2 ड्रॉप की है लगातार। तो हमारे साथ संतोष जी घरत जो कि हमारे पेट मैन फ्रॉम पेट, यहाँ के भूमिपुत्र, तो वो टोटल स्कोर जरूर बताएंगे। 8 रन, हल्के उसमें एक छक्का आया था, उसके बाद वापसी की अनिकेत पांसारे ने। एक पहला छक्का खाने के बाद शानदार गेंदबाजी, मैं कहूंगा जानदार गेंदबाजी, मजबूत गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी, चिकट गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि पावर प्ले की ओवर है सामने। ये देखिए रिवर्स शॉट, सीमा रेखा पार 6 रनों के लिए। तो ये 6 रन के साथ बढ़ता स्कोर यह 14 रन।
की समाप्ति हो चुकी है। तो यहाँ डीजे मास्टर के लिए एक शेर जरूर कहना चाहूँगा, रोड पे डबल ओवरटेक धोखा होता है, मैच में हर बाउंड्री चौका या छक्का होता है, डीजे मास्टर को भी बजाने का एक मौका होता है। डीजे मास्टर बजाओ। तो ब्लिक की स्क्रीन के सामने जो दर्शक और खिलाड़ी है, तो उनसे हम प्लीज 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 गुजारिश करते हैं वहाँ से हट जाए। थोड़ा प्रॉब्लम होता है बल्लेबाजी करने वाले को, बल्लेबाज को थोड़ा सा प्रॉब्लम होता है। तो स्क्रीन के सामने है ब्लैक स्क्रीन के, तो खिलाड़ी और दर्शक, हमारे प्यारे दर्शक, हॅलो हॅलो, स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक आहेत बघा, त्यांना आम्ही विनंती करतोय. कॅमेरामनच्या खाली सुद्धा काही प्रेक्षक आहेत आणि मेन स्क्रीनच्या समोरून थोडी माफी मागू, मात्र इथे थोड्या डिफिकल्टीज येतात. तर मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन, तिथून उठायचं, खूप जागा आहे आणि सुंदर असं मैदान आहे. पॅव्हिलियन सुद्धा प्रेक्षकांसाठी उपलब्ध केलेत, आपण तिथे जाऊन आसन असतं, कोणीच उभे राहू नका, अगदी एकही प्रेक्षक तिथे उभं राहता कामा नये. सॉरी फॉर दॅट. मात्र धन्यवाद देतो. वळूया आपण मॅचकडे. थैंक यू सागर मंडोकर. तो देख सकते हैं यहाँ टोटल स्कोर हो चुका है, 15 रन हो चुके हैं. गेंदबाज आए हैं अब रोहित कोहली, कोपरा स्पेस. देख सकते तेज तर्रार 25-30 कदमों का रनअप. सामने सूरज पाटिल उठाने की कोशिश और अपील. देखिए यहाँ 5 तो 6 खिलाड़ी ने अपील मांगा है. अपील में उत्साह ज्यादा, विश्वास. तो आउट नहीं देखा, तो अंपायर की उंगली आकाश में और पहला झटका लगता हुआ यहाँ सूरज के रूप में, सूरज पाटिल के रूप में. जगह संभालने के लिए आए हैं नए बल्लेबाज मयूर पाटिल, मोंटी पाटिल, लेकिन सामने गेंदबाज है यहाँ पे रोहित कोहली, जिन्होंने पहले ही सफलता ली और मेहंदी रंग लाती है सूखने के बाद. गेंदबाज को मजा आती है सफलता लेने के बाद. देखना है यहाँ पे पहली सफलता मिली है, 15 रनों पे पहला विकेट गिर चुका है, लेकिन 63 रनों का टारगेट है, 63 रनों का पीछा करना है. रोहित कोहली गेंदबाजी के लिए तैयार. सामने बल्लेबाज आए हैं मयूर पाटिल, मैन फ्रॉम पेट. देखना क्या कर दिखा दे मयूर पाटिल. 63 रनों का लक्ष्य है, अभी तक 15 रन हो चुके हैं. उठाने की कोशिश, हवा में गेंद, लेकिन शेफ शॉट लगाई दे रहा है. 2 खिलाड़ी जरूर दौड़े थे, लेकिन उठाए फेंके जब तक. देखिए चालाकी, 2 रन मुकम्मल किए हैं. डाल बात लोणचा, कोण नाही कोणचा, आणि फटकायला दोनचा. इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 17 रन हो चुके हैं. यह देख सकते हैं खारगर प्रीमियर लीग जो कि शानदार 2023 का पर्व. तो हमारे आए हैं परविंद दुगारे सर, जो कि हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के लाखों दिलों की जान, और ये डॉट गेंद की समाप्ति. देख सकते हैं अच्छी गेंदबाजी रोहित कोहली के माध्यम से. टोटल स्कोर यह 17. अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी. पहली ओवर में परवीन सर 15 रन आए थे, तो रोहित शानदार गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि देखा जाए तो 2 ही रन खर्च किए अभी तक. बेहतरीन शॉट देखना, इसे गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 4 धावांसाठी. कंचन सर कैसी लगी हमारी मराठी?
तो इस चौके की मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 21 रन। 21 रन हो चुके हैं यहाँ पे, लेकिन 63 रनों का लक्ष्य है। कैसा पार कर पाएंगे देखने वाली बात हो सकती है, लेकिन हमारे परवीन दुगारे सर हमारे साथ जुड़ चुके हैं, रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के लाखों दिलों की जान। और ये देखिए अच्छी गेंद, अंपायर की उंगली आकाश में और मयूर पाटिल के पारी का अंत। बीजू तो देख सकते हैं 21 रनों पे लगता हुआ दूसरा झटका, और बल्लेबाज आए हैं अब वैभव महात्रे। तो देखना वैभव महात्रे क्रीज पे आए हैं, तो सुहेल शेख देख सकते हैं मछली की तरह तड़प रहे नॉन स्ट्राइक पे। जैसे बगैर पानी से मछली तड़पती है, वैसे ही नॉन स्ट्राइक पे सुहेल शेख तड़प रहे। कभी मौका मिलता और कभी चौका मारता, ये सोच रहे हैं दिल के दिल में। तो देखना है रोहित कोहली, अच्छी 2 सफलता मिली रोहित कोहली को। और ये देखिए अच्छी गेंद और अच्छा सम्मान दिया यहाँ बल्लेबाज ने, और 2 ओवर की शेष समाप्ति हो चुकी है। 2 विकेट के नुकसान पे रन हो चुके हैं स्कोर कार्ड पे 21 रन। शानदार जानदार यहाँ केपीएल धमाका 2023 देख सकते। पहला दिन है आज का, आज के दौर का दूसरा मुकाबला है ये। 21 रन हो चुके हैं, 3 ओवर में अब रन चाहिए। 21 रन हो चुके हैं, 3 ओवर में रन चाहिए अभी 18 गेंदों में 42 रन, मतलब 14 के सरासरी से चलना होगा सर, ठोकना होगा। संगाला धोका बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, हुकल्या ते मोकल्या। तो देख सकते हैं क्या होगा इस मैच का हल, ठोकने में कामयाब होते या रोकने में। तो यकीनन यहाँ मशी नहीं है, ये सीटी है। मशी में जाती थी गेंद, लेकिन यहाँ सीटी है, यहाँ मशी विशी कुछ नहीं है। तो यकीनन खारगर सिटी एक स्मार्ट सिटी, काफ़ी ऊंची ऊंची बिल्डिंग है, काफ़ी खूबसूरत सिटी। जितनी शिरकों ने गलतियाँ की हैं उतनी यहाँ सुधारी है, खारगर में सुधारी है। न्यू पनवेल हो अपना वासी हो, यानी कि जितनी गलतियाँ हुई है वहाँ खारगर में सुधारी है। एक टॉप की सिटी बनाई खारगर। तो देखना है गेंदबाज आ रहे हैं अब गेंदबाजी के लिए। किरण शेलेटकर। तो किरण जो कि हमारे साथ सुबह खेलते हैं मॉर्निंग में, तो किरण क्या गेंदबाजी करेंगे। सामने जाने माने सुहेल शेख उठा के खेला, आसमानी टोला और हम प्यार बोला 6 रन। उठाया गया मामा के मशीन के पास। तो इस छक्के के मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 27 रन। तो हमारे स्कोरर देख सकते हैं कंचन पालकर जो कि सरपंच। तो यहाँ पे हो चुके हैं इस छक्के की मदद से 27 रन। 63 रनों का टारगेट है। सुहेल शेख जब तक है उनमें क्षमता है ऊंचे शॉट खेलने की। सुहेल शेख ऐसे बल्लेबाज है उनमें क्षमता है ऊंचे शॉट खेलने की, चौके छक्के के बादशाह माने जाते हैं। एक हार्ड हिटर बल्लेबाज है, आन मान शान लाखों दिलों की जान सुहेल शेख हमारे काफ़ी फेमस बल्लेबाज जो कि आरसीसी पेट
के कप्तान। तो इस छक्के के मध्य से 27 रन हो चुके हैं। 63 रनों का लक्ष्य है, तो कितने गेंदों में कितने रन चाहिए जरूर बताएंगे। 17 गेंदों में रन चाहिए 36 की जरूरत है। अगर अभी तक गेंदबाजी निपितली सी हुई, तिकट मारा हुआ, भेतक मारा हुआ, गुडलैंड के गेंद फेंके, योकालैंड के गेंद फेंके, तो देख सकते हैं बेहतरीन शॉट यहाँ कैच हो सकती है। और यहाँ रोहित कैच के नीचे और कोई गलती नहीं, और चलता किया यहाँ सुहेल शेख को। आसमानी तूफानी लुकमानी उस्मानी छक्का, और गेंदबाज हुआ हक्का भक्का। तो टोटल 39 रन हो चुके हैं। 14 गेंदों में अब जरूरत है 24। ये देखिए अच्छी गेंद, और यहाँ पे लेग बॉय के रूप में शायद एक रन जरूर मिले हैं। 40 रन हो चुके हैं। अब 13 को 23 रनों की जरूरत। 13 गेंद 23 रन। आप भी निपितुली सी गेंदबाजी करते हैं, टिकट मारा करते हैं, भेतक मारा करते हैं, गुडलैंड की गेंद फेंकते हैं, योकालैंड की गेंद फेंकते हैं, डॉट गेंद फेंकते हैं, विकेट निकालते हैं, कंजूसी गेंदबाजी करते हैं, चिकट गेंदबाजी करते हैं, तो मैच में मजा आ सकता है। तो ये देखिए बेहतरीन गेंद, उतनी ही बेहतरीन तरीके से सम्मान दिया है बल्लेबाज वैभव ने, और इस एक रन से 41 रन पूरे हो चुके हैं। तो 12 गेंदों में अब चाहिए 22 रन। 12 गेंद 22 रन। तो ड्रिंक टोली जाएंगे। जब तक ब्रेक लेंगे तो हमारे डीजे मास्टर को भी बजाने का मौका मिलेगा। तो डीजे हो जा शुरू।
तो यकीनन पहले गेंदबाज ने रन दिए 15, दूसरे ने 6 और तीसरा गेंदबाज आया 20 रन दिए, लेकिन 4 रन एक्स्ट्रा किए पनवेश सर और थुरो के। तो यहाँ टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है, देख सकते हैं 41 रन। अब 12 गेंद 22 रन। कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन मनाएगा खुशी, कौन मनाएगा गम, ये सवाल 12 गेंद बोलेंगे। हालांकि दर्शकों के मन में ये सवाल टिक टिक कर रहा है कौन जीतेगा, लेकिन गेंदबाजी अगर अच्छी होती है अभी तक तो यकीनन गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है। यार ठोकने वाली बल्लेबाजी होंगी, आज भी चक्के चौके आएंगे तो यकीनन जीतेंगी बल्लेबाजी करने वाली टीम। लेकिन बल्लेबाज देख सकते हैं स्टेक पे वैभव मात्रे और दूसरे बल्लेबाज देख सकते हैं हमारे कृष्णा कातकरी। कृष्णा का जब नाम आता है तो कृष्णा सातपुते मुंह से निकलता है, लेकिन कृष्णा यहाँ कातगड़ी है तो देख सकते हैं उनके भी काफ़ी क्षमता है, जिन्होंने लगातार 2 छक्के ठोके 3 गेंदों में 12 रनों पे खेल रहे हैं। तो देख सकते हैं वैभव बेहतरीन गेंद, बुला लेन की गेंद थी, खोद के निकाला है। गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा लय भारी भावा। तो यह 1 रन जरूर मिला है, 1 रन से बढ़ता स्कोर 42 रन हो चुके हैं। गेंदबाज आए हैं रोहित कोहली। रोहित कोहली एक अच्छे गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाज है, कोपरा एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है रोहित कोहली को। तो बल्लेबाज देख सकते हैं अब स्ट्राइक पे कृष्णा कातकरी। अच्छी गेंद, काफी तेज गेंद थी परवीन सर, कान को लग के गई है, यानी कि बेहतरीन गेंद, गुडलाइन की गेंद भी कह सकते हैं इसे। तो यह रुका हुआ स्कोर 42 रन। तो अभी रन चाहिए यहाँ पे 10 गेंदों में 21 रन। काटा भरा मुकाबला होगा, घसा घसी का मुकाबला होगा, टफ मुकाबला होगा, यही चाहते हैं दर्शक। मराठी में कहते हैं ना, नवरा मर के नवरी मर जेवण आम्हाला चांगला मिलो। दर्शक यही चाहते हैं लास्ट गेंद तक आए। ये उठा के केला हवा में गेंद, फटका फसला ना, फलंदाज येऊन तंबून परत बसला। यहाँ पे 46 रन जरूरत है अभी 8 गेंदों में 17 रनों की। वहां पे देखना फील्डर तैनात है, लॉन्ग ऑफ का फील्डर उठाए फेंके जब तक रन आउट का खतरा था, लेकिन 2 रन मुकम्मल नहीं, बल्कि अंपायर की उंगली आकाश में। क्या इसकी जरूरत थी, ये बड़ा सवाल है। थर्ड अंपायर की मांग की है, तो बैट्समैन रहा है। हेलो, चलिए थर्ड अंपायर यस यहाँ पर चेक किया जाएगा।
तो इसके बाद जो मुकाबला है ध्यान में रखिए, द्रव्य इंडस्ट्रीज फाइटर टीम कैप्टन शुभम ठाकुर और खारगर डोमिनेटर्स, आपको तुरंत यहां पर खेलना है। इसके बाद अगला मुकाबला होगा। तो अच्छा यहां पर मुकाबला चल रहा है, आउट बिग है। फाइट। तो आउट है ये, अंपायर का सही फैसला देख सकते हैं थर्ड अंपायर का। तो अब आए हैं दिशान शेख। तो अशरफ देखिए, वैभव म्हात्रे जब तक मैदान के अंदर थे ऐसा लगा था कि ये टारगेट जो है निश्चित तौर पे पूरा हो जाएगा, लेकिन वैभव ने ऐसे वक्त में विकेट खोई है जिस वक्त वहां पर जरूरत थी टीम को। लेकिन फिर भी यहाँ पर देखिए जो बल्लेबाजों को सिलेक्शन किया आईपीएल में इसीलिए होता है कि आपके अंदर वो क्षमता होती है। तो इसलिए तो आईपीएल में 11वां खिलाड़ी आकर भी मैच का रुख बदलने की क्षमता रखता है। यकीनन यकीनन, क्योंकि ये दिशान शेख है जो फर्शी फुवारे के खिलाड़ी है, तो यकीनन उनमें भी क्षमता है उसे जो खेलने की। काफ़ी हमारे साथ सुबह खेल चुके हैं मॉर्निंग में, एक अच्छे ताकतवर बल्लेबाज है। लेकिन क्रिकेट है दोस्तों, कुछ नहीं बोल सकते। इंग्लैंड ने बनाया और लगान ने हराया, कुछ भी हो सकता है। लास्ट बॉल तो कुछ नहीं बोल सकते। लेकिन अब आए हैं, देख सकते हैं 7 गेंदों में 16 रन, 7 गेंद 16 रन। रोहित का इम्तिहान है इस गेंद पे। रोहित कोहली सामने हो गए, उठाने का प्रयास, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, अच्छी डिलीवरी, और यहाँ अभी 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है। रोहित कोहली ने 2 ओवर फेंकी, 12 रन देके 2 विकेट, 3 विकेट चटकाए। शानदार गेंदबाजी रोहित कोहली के माध्यम से। तो यकीनन रोहित कोहली की सराहना करना चाहूंगा जिन्होंने अच्छी गेंदबाजी की, लाजवाब गेंदबाजी की, और मैं कहूंगा कंजूसी गेंदबाजी की, चिकट गेंदबाजी की, चिकटिया बॉलर। तो यकीनन तो यहाँ एक ओवर में अब तो साहिल गायकर जो कि पूरा ब्लैक टीसी मार चुके हैं, गोगल से लेके चप्पल तक ब्लैक है। ब्लैक मैन भी कहा जा सकता है, जैसे गोल्डन मैन तो ब्लैक मैन। तो देखना है अब 6 गेंद 16 रन, क्या होगा काटा भरा मुकाबला। अगर इस 2 गेंद में 2 बाउंड्री आती है, पहली गेंद में अगर छक्का आता है तो एक ही नन मैच में रंग आ सकता है। तो इस पहली 2 गेंद में काफी निर्बल है। पहली 2 गेंद अगर अच्छी गेंदबाजी होती है तो वापसी होती है फील्डिंग वाली टीम की। अगर पहली गेंद में या 2 गेंद में 2 बाउंड्री आती है तो वापसी हो सकती है, यानी मैच में पकड़ बना सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम। तो गेंदबाज आए हैं, तो गेंदबाज परेशान आए हैं, परेशान कदम। तो परेशान क्या बल्लेबाज को करेंगे परेशान, ये बड़ा सवाल है। क्या बल्लेबाज उनको करेगा परेशान, ये बड़ा सवाल है दोस्तों। तो देखना है 6 गेंद 16 रन। पहली गेंद अगर डॉट निकालती है तो हावी हो सकती है फील्डिंग वाली टीम। पहली गेंद पे अगर छक्का आता है तो हावी हो सकती है बल्लेबाजी करने वाली टीम। क्रिकेट है दोस्तों, लास्ट बॉल तक कुछ नहीं बोल सकते। बुझे दिया तो चल सकती है कश्ती, मायूस ना अपने इरादे न बदल, किसी भी वक्त तकदीर पलट सकती है। किसकी तकदीर पलटेंगी देखने वाली बात हो सकती है। यहाँ पे कदम, ये देखिए अंपायर का इशारा, वाइट गेंद है। गेंदबाज देख सकते परेशान, जिन्होंने पहली गेंद वाइट फेंकी है। मैंने अभी 6 गेंद 15 रन, 6 गेंद 15 रन। दिशान शेख क्रीज पे मौजूद है, एक ताकतवर बल्लेबाज है, मजबूत बल्लेबाज है, करक बल्लेबाज है, दबंग बल्लेबाज है। देखना है क्या कर दिखाते हैं। तो यहाँ पे उठाने का प्रयास, लेकिन बल्ले के पल्ले गेंद आई नहीं है। कहाँ पे निगाह, कहाँ पे निशाना, बल्ला आसमान पे, जमीन पे। अभी 5 गेंद 15 रन, 5 गेंद 15 रन, 5 गेंद 15 रन। फिरकी गोलंदाज दिखाई दे रहा है गेंदबाज जिन्होंने बल्लेबाज के लिए फिरकी। तो देखना है इस गेंद पे अगर डॉट आती है तो यकीनन पकड़ बना सकती है फील्डिंग वाली टीम।
अगर इस गेंद पे ऊंचा शॉट आता है, लंबा शॉट आता है, तो यकीनन पकड़ बना सकती बल्लेबाजी वाली टीम। 5 गेंद 15 उठाने का प्रयास, अच्छी गेंद, स्लो डिलीवरी जिसे कहते हैं, लेकिन ये देखिए 2 रन लेने की कोशिश और यहाँ पे 2 रन मुकम्मल नहीं, बल्कि अंपायर की उंगली आकाश में और बल्लेबाज के पारी का अंत। न्यू बैट्समैन्स तो देख सकते हैं अभी 4 गेंदों में 14 रनों की जरूरत। 4 गेंद 14 रन तकरीबन हावी हो चुके हैं यहाँ गेंदबाजी करने वाली टीम, लेकिन क्रिकेट है दोस्तों, लास्ट बॉल तक कुछ बोल नहीं सकते। बैट्समैन नेम्स तो अब यहाँ दिशान को कुछ करना होगा। दिशान शेख को कोशिश तो कर रहे, लेकिन गेंदबाज फिरकी ले रहे, परेशान कर रहे, परेशान कर रहे बल्लेबाज को परेशान। देखिए शॉर्ट गेंद थी, टप्पा खाने के थोड़ी उछाली और सीधा विकेट कीपर के हाथों में, और यहाँ पे देख सकते डॉट गेंद की समाप्ति। 3 गेंद 14 रन। हालांकि खिलाड़ी ने वाइड की अपील जरूर मांगी थी, तो यहाँ पे अब 3 गेंद 14 रन, तो तकरीबन गेंदबाजी अच्छी हो रही है। गेंदबाजी के माध्यम से परेशान कदम जिन्होंने गेंदबाज को किया परेशान, विशाल वाघ सेक्टर 11, तो गेंदबाज देख सकते हैं परेशान कदम जिन्होंने हावी हुए है, यहाँ रोक के रखा है, बेरी डाल के रखा है, लॉक लगा के रखा है, बल्लेबाज को उठा के खेला। ये देखिए आसमानी, तूफानी, लुकमानी, उस्मानी, जीलानी छक्का और गेंदबाज हुआ हक्का बक्का। मास्टर थैंक यू। 2 गेंद 8 रन, संघाला धोका, बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, हुकल्या ते मुकल्या, कुंडी ना खटखटाना, सन्नाटा है जमाना, दम है तो चौका और छक्का लगाना और अपनी टीम को मैच जिताना। क्या दम है, देखने वाली बात हो सकती है। दिशान शेख में दम है, ये देखने वाली बात हो सकती है। क्या परेशान कदम में रोकने की ताकत है, ये भी देखने वाली बात हो सकती है। 2 गेंद नहीं तो एक ही गेंद इस पर्दे का जी हार जीत का फैसला कर सकती है। शुभ पाटिल जिनके तरफ से अगर 2 छक्के मारते हैं बल्लेबाज तो उनको 500 रुपए की बख्शिश आई है, तो एक जरूर मारा है, तो इसके बाद का अकाउंट उन्होंने चालू किया है, वो क्लॉज है, अभी से कायदा चालू हुआ है, 2 छक्के मारेंगे तो शुभ, तो 8 रन चाहिए। तो देखना है यहाँ पे बॉल की मांग की है, 8 रन चाहिए, 8, 2 गेंद 8 रन। कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन मनाएगा खुशी, कौन मनाएगा गम, तो गेंदबाज देख सकते हैं परेशान। ये देखिए अच्छी गेंद, हालांकि छोटी गेंद थी, वो समझ न सके बल्लेबाज और सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद। अब 1 गेंद और 8 रन, एक आध बीमार आती है, एक आध 9 गेंद गिरती है तो मैच में मजा आ सकता है, वापसी हो सकती है, वरना 8 का कोई नंबर नहीं है ना सर, 6 रन का नंबर है, तो 6 रन निकले भी तो हार सकती है। यहाँ अब देख सकते हैं अच्छी गेंदबाजी परेशान ने की है, तो ये देखिए ये वाइड और एक वाइड आती है। अब 1 गेंद 7 रन,
एक गेंद 7 रन। अगर वाइड आती है, दर्शक यही चाहते हैं कि एक हाथ वाइड आए, मैच में मजा आए, मैच रंगीला हो। अगर एक हाथ वाइड आती है तो मैच में वापसी हो सकती है बल्लेबाजी वाली टीम की। अगर एक गेंद कैसी होती है, एक गेंद 7 रन। अगर सामना बराबरी पे खत्म होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा। सामना अगर बराबरी पे खत्म होता है तो सुपर ओवर। एक गेंद 7 रन। दिशान शेख और उठाने का प्रयास, लेकिन ये चौका भी नहीं जाएगा लगता मेरे को। तो यहाँ पे हार चुकी है। यहाँ पे देख सकते हैं। तो मैं अशरफ पटेल, रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन का मेंबर, जो कि परवीन पाटिल सर ने मुझे यहाँ और खारगर ग्रामस्थों ने मुझे